सो पाल मुलांनो, आपण लास्ट एक्सरसाइज करतो लॉजिकचा, एक्सरसाइज नंबर 1.5. ओके, त्यातला क्वेश्चन नंबर 1 आपण केला होता. यामध्ये काय होतं तर काही डायग्राम्स होता. ओके, आणि त्या डायग्राम्सला आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचो. बट आता टोटली रिव्हर्स आहे. आता टोटली रिव्हर्स करतोय आपण. ओके, तर सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे आणि या सिम्बॉलिक फॉर्मला आपल्याला डायग्राममध्ये कन्वर्ट करायचं असतं. खूप ॲज सच काही अवघड नाही आहे. जस्ट पहा आता इथे क्वेश्चन नंबर 1 बघा. इथे हा जो आहे याला आपल्याला डायग्राममध्ये कन्वर्ट करायचा. सो पहिला आहे निगेशन पी अँड क्यू. दोघे सिरीजमध्ये आहेत बरं. हे दोघे सिरीजमध्ये आहेत. मग मी एक काम करतो, इथे एक स्विच ड्रॉ करतो. ओके, याला निगेशन पी बोलणार नाही, म्हणजे मी S1 डॅश बोलणार आहे. S1 म्हणजे पी असतं ॲक्च्युली, S1 डॅश म्हणजे निगेशन पी. क्यू हा अँडमध्ये, बरोबर ना, म्हणजे सिरीजमध्ये. क्यू म्हणजे S2 असतो, केला ड्रॉ. याच्यानंतर परत असंच काहीतरी आहे, पण ते पॅरललमध्ये. ऑर आहे म्हणजे पॅरललमध्ये, बरोबर ना. सो याच्या ना एक्झॅक्टली पॅरललमध्ये मी काय करतोय पहा, असं ड्रॉ करतोय. दिसतं का पहा, याला मी पी बोलतोय नाही का, हे S1 आहे पहा ना, पी आहे. त्याच्यानंतर पीच्या पुढे अँड म्हणजे सिरीजमध्ये निगेशन ऑफ आर आहे. निगेशन ऑफ आर म्हणजे तुम्हाला समजतं ना, आर म्हणजे S3 आणि निगेशन म्हणजे S डॅश, S3 डॅश. आणि हा जो आहे हे असं दोन लाईन मारतो इथे, सो दॅट हे दोघे ना एकमेकांना पॅरलल बनतील. म्हणजे इथल्या ऑरचा मिनिंग लाईक तिथे जस्टिफाय होईल की हे दोघे एकमेकांना पॅरलल बनतील. सो फर्स्ट जो आहे त्याचा हा असा डायग्राम आहे पहा. ओके, जो आपला फर्स्ट सबटाईप आहे ना, तर फर्स्ट सबटाईपचा डायग्राम असा असणार आहे. सो जाऊ पुढे, नेक्स्ट पहा. आता 2 पहा रे, बहुतेक सेकंड पण आपण केला होता असं वाटतं. फर्स्ट केला होता आय गेस आपण. इवन सेकंड पहा बरं. आता काय म्हणतात, पी अँड क्यू आहे पहा. हे घ्या रे, इथे पी लिहितोय. ओके, इथे क्यू लिहितोय. अँड म्हणजे सिरीजमध्ये आहेत पहा, बरोबर. याला मी S1 बोलतोय, याला मी S2 बोलतोय. सो गाईज इज पी अँड क्यू. ओके, त्याच्यानंतर ऑरमध्ये काहीतरी भलं मोठं काहीतरी दिसतं इथे मला. ओके, सो ऑरमध्ये म्हणजे याच्या पॅरललमध्ये, बरोबर. याच्या पॅरललमध्ये काय काय आहे पहा बरं. पहिले तर निगेशन पी आहे. निगेशन पी म्हणजे तुम्हाला समजतं का, S1चा डॅश, S1 डॅश मीन्स निगेशन पी, बरोबर ना. हे जे निगेशन पी तुम्हाला दिसतं, ओके, तो S1 डॅश आहे. म्हटलं ठीक आहे, चलो ओके. त्याच्यानंतर अँड करायचं, अँड म्हणजे सिरीजमध्ये करायचं. आता याच्या सिरीजमध्ये काय आहे, याच्या सिरीजमध्ये या 3 गोष्टी आहेत, पण त्या 3 गोष्टी ऑरमध्ये आहेत, म्हणजे त्या 3 गोष्टी एकमेकांमध्ये पॅरललमध्ये आहेत. सो गाईज याच्या सिरीजमध्ये अशा 3 गोष्टी आहेत ज्या एकमेकांमध्ये पॅरलल आहेत. अशा 3 गोष्टी आहेत. ओके, पहा, ज्या एकमेकांमध्ये कशा आहेत रे, पॅरलल आहेत. कोणत्या 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. दुसरी गोष्ट आहे पहा पी, पी म्हणजे काय, S1. तिसरी गोष्ट आहे पहा आर म्हणजे काय, S3. असं मी इथे मार्क करतो आणि इथे 2 लाईन्स मारतोय, सो दॅट हा वाला पार्ट आणि हा वाला पार्ट एकमेकांना कसा असेल, पॅरललमध्ये मेंटेन राहील. क्लिअर आहे. जाऊ पुढे आणखीन. ओके, चलो थर्ड पहा बरं. आता इथे थर्ड वाला पहा, थर्ड वाला हे रब करतोय. थर्ड मध्ये काय म्हणतात आता हा पण ड्रॉ करायचं तुम्हाला. हे बघा, पी अँड क्यू आहे, बरोबर. पी अँड क्यू आहे, ठीक आहे. हा पी आहे, देन हा क्यू आहे, बरोबर. पी म्हणजे S1 लिहितो, क्यू म्हणजे S2 लिहितो. सॉरी, पी अँड आर आहे, सॉरी S3 लिहितो, S3. सो गाईज पी अँड आर आहे, दोघांमध्ये अँड म्हणजे दोघे सिरीजमध्ये. ठीक आहे, चलो ओके. आता याच्या पॅरललमध्ये, ऑर म्हणजे पॅरललमध्ये हे असं कोणीतरी आहे. चलो याच्या पॅरललमध्ये ड्रॉ करतोय मी. कोण रे बाबा पॅरललमध्ये यांच्या, तर आणखीन कोणीतरी दोघे आहेत पॅरललमध्ये. हे पॅरललमध्ये जे असे दोघे आहेत ना, ते दोघे सिरीजमध्ये आहेत. अँड म्हणजे सिरीजमध्ये. हे जे दोघे आहेत ना, हे ते दोघे एकमेकांच्या सिरीजमध्ये आहेत. इथे निगेशन क्यू आहे. निगेशन क्यू म्हणजे मुलांना S2 डॅश आणि निगेशन आर म्हणजे मुलांना S3 डॅश असं मार्क केलं मी इथे, बरोबर. तर हा जो आहे ना रे, हा वाला पार्ट आपण इथे ड्रॉ केलेला आहे. हा पी अँड आर त्याच्या ऑर म्हणजे पॅरललमध्ये, याच्या पॅरललमध्ये हे असं आहे पहा, हे नाही का, निगेशन क्यू अँड निगेशन आर दिसतं की नाही. आता इथे जरा लाईन मारतोय मी अशी. या दोघांच्या म्हणजे हे इथे ब्रॅकेट होतं बरं असं ऍक्च्युली. या दोघांच्या सिरीजमध्ये म्हणजे लागून आलं ना, नाही का, असं कोणीतरी आहे म्हणे. कोण आहे रे तो, पहा बरं. परत तिथे 2 स्विच काढायला लागतील आपल्याला. पहा ना, एक आहे निगेशन पी,
म्हणजे S1 डॅश आणि एक आहे निगेशन R म्हणजे S3 डॅश. सो हे असं असेल पहा. येस स्टुडंट्स, हा असं दिसतोय मला इथे. पहा, क्लिअर आहे का? हा याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. ओके, पुढे जातो. पहा, यातला इव्हन हा फोर्थ पण पाहू शकता तुम्ही. आता काही नाही, सिम्बॉलिक फॉर्म दिलाय, बस सर्किट डायग्राम मध्ये कन्व्हर्ट करायचं. इथे मला तिघे दिसतात, 1 2 आणि हे 3. तिघे कशात सिरीजमध्ये. ओके, मग सिरीजमध्ये पहिले तर 3 स्विच ड्रॉ करतोय जरा मी इथे, नाही का. सिरीजमध्ये मुलांना 3 स्विच मी इथे ड्रॉ करतोय. ओके, काय पहा, पहिला आहे पी म्हणजे S1, दुसरा आहे पहा निगेशन Q म्हणजे S2 डॅश, तिसरा आहे पहा R म्हणजे S3. ओके, आता या तिघांच्या पॅरललमध्ये, ऑर म्हणजे पॅरल, त्या तिघांच्या पॅरलमध्ये असे कोणीतरी तिघ आहेत, पण त्या तिघांमध्ये सिरीज आणि पॅरलचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, 1-2 मिनिट. तर पहा, ऑर यांच्या पॅरलमध्ये पहिला येतो पी म्हणजे S1 येतो. आता पी सिरीजमध्ये आहे या दोघांच्या. कोणत्या दोघांच्या सिरीजमध्ये पहा काय आता जरा. आता हे जे दोघे ते दोघे एकमेकांमध्ये ऑर म्हणजे पॅरलमध्ये, स्वतः पॅरलमध्ये ते दोघे एकमेकांच्या. सो 2 इथे जरा असे ड्रॉ करतोय स्विचेस. ओके, तर पहा बरं, हा पहिला स्विच आहे, हा निगेशन Q म्हणजे S2 डॅश, आणि जो दुसरा स्विच आहे तो निगेशन R म्हणजे S3 डॅश. हे असं आहे, हे दोघे एकमेकांना पॅरलल आहेत, हे दोघे एकमेकांना पॅरलल आहेत, हे दोघे मिळून याच्यासोबत सिरीजमध्ये आहेत, हे दोघे मिळून याच्यासोबत अँड म्हणजे सिरीजमध्ये आहेत, आणि हे सर्व मिळून ऑर आहे म्हणजे पॅरलल आहे याच्यासोबत, हे सर्व मिळून पॅरलल आहे यांच्यासोबत. बरोबर. सो असं तुम्हाला जस्ट क्रॉस व्हेरीफाय करायचं इथे. ओके, सो असा विषय आहे पहा. हा होता क्वेश्चन नंबर 4. येस स्टुडंट्स, जाऊया पुढे क्वेश्चन नंबर 5 वरती. क्वेश्चन 5 पहा बरं. मला वाटतं क्वेश्चन 5 तुम्ही जरा ड्रॉ करण्याचा ट्राय कराल का? तुम्ही ड्रॉ करा, त्याच्यानंतर मी पण ड्रॉ करतो आणि क्रॉस चेक करूया आपण की यार दोघांचा सेम येतं का आन्सर. ओके, क्वेश्चन नंबर 5 मुलांना स्टार्ट करा. मला वाटतं 5 आणि 6 दोन्ही करून टाका. ओके, 5 आणि 6 ना दोन्ही करा. मी रब करतो, तुम्ही पण करा साइड बाय साइड, जरा मी पण ड्रॉ करत राहतो इथे. ओके, मला तर याचा आन्सर असा दिसतोय. बघा तुम्हाला पण असंच वाटतंय का? पहा रे, हे असे 2 डायग्राम आहेत बरं, क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6चे. तुम्हाला व्हेरीफाय करायचं की हे करेक्ट केलेलं का तुम्ही. ओके, पहा पी. ओके, त्याच्यानंतर निगेशन पी ऑरमध्ये, त्याच्यानंतर अगेन ऑरमध्ये निगेशन क्यू. येस, निगेशन क्यू. त्याच्यानंतर अगेन ऑरमध्ये म्हणजे पॅरलमध्ये पी अँड क्यू. पी अँड क्यू, हां, पी अँड क्यू, अँड म्हणजे सिरीजमध्ये. बरोबर. त्याच्यानंतर इथे पी अँड क्यू, पी अँड क्यू सिरीजमध्ये. त्याच्यानंतर ऑर निगेशन पी पी S1 असतो, S1चा डॅश मीन्स निगेशन पी. त्याच्यानंतर हा पी अँड निगेशन क्यू, पी अँड सिरीजमध्ये निगेशन क्यू. येस, सो असे दोन्ही डायग्राम आपण ड्रॉ केले आहेत, 5th आणि 6th. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे तुम्हाला हे? तर आता हे थोडंसं मी रब करतो इथे. ओके, जाऊया लगेच पुढे. हा होता पहा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3 काय आहे पहा. ते म्हणतात गिव्ह अन ऑल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सिंपल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट. ते आपल्याला असं सांगतात की एक थोडंसं सिंपल सर्किट द्या बाबा, ऑल्टरनेटिव्ह सर्किट द्या सिंपल करून, नाही का, इतकं मोठं कॉम्प्लिकेटेड नको आहे. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपण जो केला ना रे, तर बेसिकली त्या दोघांचा कॉम्बिनेशन हा क्वेश्चन नंबर 3 आहे. मी तुम्हाला सांगतो कसं काय करायचं माहिती का. पहिले त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. पहा बरं, पहिला कोण आहे, पी आहे, लिहिला पी.
अँड पीच्या सिरीजमध्ये कोण आहे रे पीच्या सिरीजमध्ये S1, S1चा डॅश म्हणजे निगेशन पी, बरोबर की नाही. आणि S2 म्हणजे त्याच्या ऑर आहे ना, S1 डॅश सोबत ऑर मध्ये म्हणजे पॅरल मध्ये. ओके, कोण आहे S2 म्हणजे काय Q असतो. सो गाईज या सर्किटचा हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. मग एक काम करा, सर्किटला तुम्हाला सिम्पल करायचं आहे, मग एक काम करा, सिम्बॉलिक फॉर्मला तुम्ही आणखीन सिम्प्लिफाय करा किंवा सॉल्व करा. P अँड निगेशन P, बरोबर ना, P अँड निगेशन P, त्याच्यानंतर हा सिम्बॉल ऑर P अँड Q, समजतं का, P अँड Q. यस स्टुडंट्स, आता पहा P अँड निगेशन P काय बनतं पहा बरं. या दोघांमध्ये एक गॅरंटी आहे की फॉल्स असणार, कोणीतरी एक आहेच आहे, या दोघांमध्ये फॉल्स आहेच आहे. आणि अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स. सो हा बनणार आहे फॉल्स ऑर P अँड Q. आणि तुम्हाला माहिती ऑरच्या केसमध्ये एक ट्रू असेल तरी आन्सर ट्रू असतो, बट फॉल्स जर का असेल आन्सर डिपेंड्स ऑन P अँड Q नाव, म्हणजे आन्सर असला पाहिजे P अँड Q. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म गाईज हा आहे, हा होता बट याचा सिम्प्लिफाईड व्हर्जन P अँड Q आहे. मग तो जो सर्किट तुम्हाला दिसतोय ना, त्या सर्किटच्या ऐवजी ऍक्च्युली असा सर्किट जरी तुम्ही काढला असता तरी चाललं असतं. हे दोन्ही सर्किट इक्विव्हॅलेंट आहेत पूर्णपणे, हा S1 आणि हा इथे S2. ते दोन्ही सर्किट सेम आहेत. पहिला तिथे जो क्वेश्चन मध्ये दिलाय आणि हा आत्ता मी जो ड्रॉ केलाय, ते दोन्ही सर्किट मला टोटली सेम आहेत. फक्त असं खाली करून इथे जरा लॅम्प वगैरे लावून टाका तुम्ही, असा बॅटरी लॅम्प तो खाली लावू शकता तुम्ही तसं. ओके, सो गाईस त्याचा हा सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे, सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. हे तुम्हाला पहिले समजून घ्यायचं इथे. मग तुम्हाला समजलं काय करायचं असतं. पहिले सर्किट दिला त्याचा, मग सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्मला सिम्प्लिफिकेशन, सिम्प्लिफाईड व्हर्जन, मग त्या सिम्प्लिफाईड व्हर्जनला परत त्या डायग्रामच्या फॉर्ममध्ये लिहून टाकायचं, नाही का. सो हे असं करायचं पहा. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ओके, जाऊ का रे क्वेश्चन नंबर 2 वरती जाऊ का पुढे. किती लोकांना समजलं थोडंसं हँड रेस करून कळवाल का. येस स्टुडंट्स, ओके ठीक आहे, चलो जाऊ पुढे. रब करता पारे नेक्स्ट. आता हा वाला क्वेश्चन नंबर 2 काढूया. याचा आता सिम्बॉलिक फॉर्म पहिले काढूया. S1 आहे म्हणजे P आहे, P आहे अँड हे पहा हे दोघे आहेत, बरोबर. Pच्या सिरीजमध्ये हे दोघे आहेत, ब्रॅकेट करतो दोघे आहेत म्हणून. S2 म्हणजे Q आणि ऑर S3 म्हणजे R, पण हा Q आहे आणि हा R आहे. पॅरलमध्ये दोघे एकमेकांच्या पॅरलमध्ये आहेत. ओके, तर हे असा विषय आहे इथे. आणि या अख्ख्या सर्व स्विचेसला हे तिघे परत पॅरलमध्ये आहेत, म्हणजे परत ऑर आहे. पहा काय रे ऑरच्या ठिकाणी काय आहे, S3 डॅश म्हणजे निगेशन R ना, अँड S2 डॅश म्हणजे निगेशन Q ना, अँड S1 म्हणजे P ना, असं आहे इथे, बरोबर. तर पहा रे, हा आपला सिम्बॉलिक फॉर्म आहे. मला वाटतं की याला थोडंसं सिम्प्लिफाय करून मग त्याच्यानंतर आपण परत सर्किट डायग्राम ड्रॉ करू. कारण क्वेश्चनच असा आहे की याला थोडंसं सिम्प्लिफाईड करून तुम्ही ड्रॉ करा. याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहिला आधी, आता त्या सिम्बॉलिक फॉर्मला सिम्प्लिफाईड करूया, छोटा बनवूया आणि मग त्याच्यानंतर त्याचा परत डायग्राम ड्रॉ करूया आणि म्हणूया या सर्किटच्या ऐवजी तसं सर्किट जरी ड्रॉ केला असता, तसं सर्किट जरी यूज केला असता तरी काम चाललं असतं. ओके, येस स्टुडंट्स, क्लिअर आहे. तर मग पहा आता इथे काय सांगतोय. तर कसा करायचा याला नाही का कन्वर्ट. तर मला असं वाटतं इथे P अँड दिसतोय आणि मला इथे पण P अँड दिसतोय. हवं तर थोडंसं रिअरेंज करतोय. पहा P अँड इथे मी जर Q और R लिहिला, मी म्हणलं ठीक आहे ओके, त्याच्यानंतर ऑरला ऑर. हे पहा हा जो P अँड आहे ना, P अँड तो जर आधी लिहिला समजा मी P अँड निगेशन, हे पहा निगेशन R अँड निगेशन Q, याला मी निगेशन Q और R असं लिहिलं तर काय प्रॉब्लेम आहे कोणाला. पहा बरं, पहा निगेशन Q आहे ना, निगेशन Q, निगेशन ऑफ ऑर इज अँड, निगेशन ऑफ R इज निगेशन ऑफ R आहे, प्रेझेंट आहेच असतो, प्रेझेंट तर आहे तो, काही प्रॉब्लेम नाही. मग सांगायचं काय मला, हा जो P अँड आहे आणि हा जो P अँड आहे मुलांना कॉमन कराल का. पहा P अँड जर का मी कॉमन केलं दोघांमधून, समजतं, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच्या उलटा करतो आपण. सो गाईज P अँड आणि हा P अँड जर का आपण कॉमन केला, बरोबर, तर राहतं काय Q और R. ओके, देन हा ऑर
हा राहतो पहा, निगेशन ऑफ क्यू ऑर आर असा राहतो. काय मुलांना समजलं तुम्हाला? मी विचारतो की याचा आन्सर कोणी मला सांगू शकेल का? याचा आन्सर कोणी मला सांगेल का? याचा आन्सर किती असतो? चॅट बॉक्स वरती. चलो यस, बघतोय मी. काय असतं त्याचा आन्सर? हे पहा, एवढाचा आन्सर काय असतो? येस स्टुडंट्स, ट्रू असतो ना. म्हणजे ही एक गोष्ट आहे और त्याचंच निगेशन आहे. अरे हे पहा, हे समजा ट्रू असेल, ट्रू ऑर एनिथिंग इज ट्रू, ऑलवेज ट्रू, म्हणजे ओव्हरऑलचा आन्सर ट्रूच बनणार. पण समजा हा फॉल्स असेल, अरे पण मग हा ट्रू असेल ना, कारण की त्याचाच तर निगेशन आहे तो. फॉल्सचं निगेशन इज ट्रू, म्हणजे गॅरंटी की दोघांमध्ये एक 100% ट्रू आहे कोणीतरी. सो आन्सर काय बनणार आहे माहिती का? पी अँड ट्रू बनणार आहे. आणि तुम्हालाही माहिती अँडच्या केसमध्ये जर का ट्रू असेल तर आन्सर हे पी वरती डिपेंड करत असतं, म्हणजे आन्सर बनणार आहे पी. म्हणजे एवढा मोठा सर्किट ड्रॉ करण्याऐवजी तुम्ही जर का फक्त इथे एक स्विच म्हणजे S1 ड्रॉ केला असता, ओके, आणि इथे बॅटरी लावली असती, ते लॅम्प बॅटरी जे काही असेल ते, ओके, तरी तुमचं काम झालं असतं. याचा अर्थ आणि याचा अर्थ सेम आहे. म्हणजे पहा, तेवढा मोठ्या सर्किट ऐवजी इतका छोटा सर्किट आपण इथे ड्रॉ करू शकतो. रिप्लेस करतो आपण डायरेक्टली त्या सर्किटला. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे तुम्हाला? हे मोठ्या सर्किटचा आपल्याला एकदम सिम्प्लिफाईड सर्किट किंवा एकदम छोटा सर्किट बनवायचा, हा आपला टास्क आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. यस, जाऊ पुढे मग मी. पहा काय, रब रब करू मी मुलांना? हे तुम्ही नंतर लिहिलं तरी चालेल, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला असं वाटतं आज आपण क्वेश्चन बँक सॉल्व्ह करूया. आता लॉजिक आज संपेल, तर क्वेश्चन बँकमध्ये तुमची प्रॅक्टिस होऊनच जाईल तशी. ओके, तर पहा, आता क्वेश्चन नंबर आपण काय केला? 3 केलेला, बरोबर ना? क्वेश्चन नंबर 4 करूया. ओके, तर क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 थोडंसं आता लवकर वाइंड अप करतो, कारण की आता खूप रिपिटेशन होतात, असे सम्स होतात खूप, नाही काय म्हणता? पहा, क्वेश्चन नंबर 4 मध्ये write the symbolic form. Okay, write the symbolic form of the following switching circuit. Construct its switching table. Okay, and interpret the result. मग ते म्हणतात की याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहा पहिले. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्म तुम्ही लिहिल्यानंतर ओके, टेबल पण ड्रॉ करा. आणि टेबल ड्रॉ केल्यानंतर काहीतरी सांगा बाबा, की म्हणजे काय रिझल्ट तुम्ही सांगता, काय इंटरप्रिट करता त्या टेबलवर तुम्ही. मला तरी असं वाटत आहे हे बघून की बहुतेक टेबल जर का टॉटोलॉजी आला, म्हणजे 1 1 1 1 1 1 1 आला, मग आपण असं इंटरप्रिट करू, ओके, इरिस्पेक्टिव्ह ऑफ स्टेटस ऑफ स्विचेस S1 आणि S2 काही जरी असतील त्यांचं स्टेटस, स्टील टॉटोलॉजी आहे, म्हणजे करंट फ्लोच होतोय, म्हणजे लॅम्प ग्लोच होतोय. जर का सर्वजण फॉल्स आले तर मग आपण मे बी असं सांगेन, ओके, की इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू ऑफ S1 आणि S2 काही जरी असेल, S1 S2 ची व्हॅल्यू काही जरी असेल ना, तरी करंट फ्लोज नाही होत. करंट ना मुलांना फ्लोज नाही होत कोणत्याही सिच्युएशन मध्ये, बरोबर? सो मला असं वाटतं की आता म्हणजे हे तुम्ही करू शकता खरं तर, बट त्यातलं थोडंसं सांगतो मी तुम्हाला. पाहा आता याचा ना मी पहिले तर सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ करतो. S1 आहे, S1 म्हणजे P आहे. हे पहा, S1च्या पॅरलल म्हणजे ऑर मध्ये S2 डॅश आहे, म्हणजे निगेशन Q आहे. समजलं का? त्याच्या परत पॅरल म्हणजे ऑर, ते दोघे कोण रे? एक आहे निगेशन P, S1 डॅश म्हणजे समजतं का? निगेशन P, अँड दुसरा आहे Q. बरोबर मुलांना? ही जी गोष्ट तुम्हाला इथे दिसतंय, हा आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. यस, आता याचं तुम्ही टेबल बनवू शकता का मुलांना? याचं जरा टेबल तुम्ही बनवाल का प्लीज? याचं आपल्याला इथे टेबल बनवायचं आहे. सो एक काम करतो यार, मी थोडंसं टेबल बनवण्याचा ट्राय करतो इथे. ओके, ठीक आहे, लक्ष द्या. इथे लिहितो P, इथे लिहितोय Q, इथे लिहितो निगेशन Q, इथे लिहितोय, जागा पूर्ण अवघड आहे तसं, P, देन Q, देन निगेशन Q, देन 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 निगेशन P, ओके, देन निगेशन P अँड Q, अँड देन फायनली तिघांमध्ये ऑर. अदरवाईज असं ब्रॅकेट करतो याला, प्युअर निगेशन Q आधी करून घेतो, नाही का? प्युअर निगेशन Q करून घेतो, आणि आता या दोघांमध्ये ऑर करायला लागेल इथे एंडला.
ते लिहित तर नाही मी तिथे काही, ओके, बट समजून घ्या असं आहे. ओके, पाहून घ्या व्यवस्थित. पहिला आपल्याला पी लागणार होता, त्याच्यानंतर आपल्याला निगेशन क्यू लागणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला निगेशन पी पण लागणार आहे आणि क्यू पण लागणार आहे. पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू दोन्ही लागणार आहेत, बरोबर. याच्यानंतर हे काढूया, हे काढूया. पहा, निगेशन पी अँड क्यू दिसतं का इथे, निगेशन पी अँड क्यू इथे इथे निगेशन पी अँड क्यू. त्याच्यानंतर प्युअर निगेशन क्यू, पहा प्युअर निगेशन क्यू पण आहे, दोघे पण काढले. आता या दोघांमध्ये आपल्याला ऑर करायचं इथे, बरोबर. या दोघांमध्ये आपल्याला ऑर करायचं आणि इथे आन्सर लिहायचं शेवटी, बरोबर. चलो, 1 पहा, ट्रू 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 फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. हे पहा, निगेशन क्यू म्हणजे समजतं का, याचं निगेशन 0 1 0 1 म्हणजे ठीक. हे पहा, निगेशन पी म्हणजे समजतं का मला, निगेशन पी म्हणजे याचा उलटा, ओके, 0 0 1 1. क्लिअर आहे गाईस. याच्यानंतर हे जे दिसतं तुम्हाला निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू ते काढूया आपण आता. निगेशन पी अँड क्यू या दोघांमध्ये अँड मारायचं आपल्याला, या दोघांमध्ये मुलांना अँड करायचं. करा बरं, अँड केलं की हे पहा, या दोघांमध्ये एक जरी फॉल्स असेल फॉल्स, एक जरी फॉल्स असेल फॉल्स, एक जरी फॉल्स असेल फॉल्स नाहीच आहे, ट्रू आहे. सो एक जरी फॉल्स असेल मुलांना फॉल्स, येस. प्युअर निगेशन क्यू, प्युअर निगेशन क्यू या दोघांमध्ये ऑर मारायचं. एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी हे पहा या दोघांमध्ये, बरोबर ना, एक जरी ट्रू, कोणच ट्रू नाही, सो आन्सर इज फॉल्स. एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, येस. आता परत या दोघांमध्ये आपल्याला ऑर मारायचा, म्हणजे एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल मुलांना आन्सर इज ट्रू, अँड एक जरी ट्रू असेल गाईज आन्सर इज ट्रू. दॅट मीन्स 1 1 1 1 आलाय, म्हणजे दॅट मीन्स सिग्नल इज हाय इरिस्पेक्टिव्ह ऑफ स्टेटस ऑफ पी अँड क्यू. म्हणजे पी अँड क्यू कसे असू द्या रे, काही फरक नाही पडत, सिग्नल हायच आहे. समजलं तुम्हाला, ओके. काही जरी झालं तरी सिग्नल आहे इथे, हाय सिग्नल आहे, हाय लेवलचा सिग्नल आहे. सर हे असं क्लेम करायचं, सो असं हे क्लेम करायचं म्हणून, ओके. असंच आपल्याला सेकंड डायग्रामसाठी आणि थर्ड डायग्रामसाठी पण गोष्टी फॉलो करायच्या. होईल तुमच्याने हे करू का, पहा सेकंड वाला करू का, हे थोडंसं रब करतो आणि सेकंड वाला आता आपण करूया. बघा काय सेकंड प्रोसीड करतोय, ओके. अच्छा, कॉन्ट्राडिक्शन असेल आणि सगळे स्विचेस क्लोज असतील तर फ्लो होईल ना करंट. वेदिका काय म्हणायचं नाही समजलं मला ऍक्च्युली. हे बघ, सध्या जसे स्विच आहेत ना, बरोबर, बघ एक मिनिट, काय स्विच क्लोज आणि स्विच ओपन असं आपण या डायग्रामला पाहून कमिट नाही करू शकत. हे फक्त एक स्विच आहे आणि हा पण फक्त एक स्विच आहे. हा क्लोज असेल तर हा ओपन आहे, एवढंच समजतं आपल्याला. निगेशन आहे, हा ओपन असेल तर हा क्लोज आहे, बरोबर. ठीक आहे. तर इतकं ॲक्च्युली क्वेश्चनमध्ये थोडंसं व्यवस्थित नाही समजलं मला, ॲक्च्युली क्लिअरिटी नाही असं वाटलं मला ॲक्च्युली. बट तुला म्हणायचं काय, कॉन्ट्रडिक्शन असेल आणि सगळे स्विचेस क्लोज असतील तर फ्लो होईल ना करंट. ओके, हे बघ, कॉन्ट्राडिक्शन जर का असेल ना, म्हणजे डायग्रामचा जर का सिम्बॉलिक फॉर्म कॉन्ट्राडिक्शन असेल तर कोणत्याही केसमध्ये करंट फ्लोच नाही होणार. तुम्ही स्विचला क्लोज करा किंवा ओपन करा, काही करा, किती पण चेंज करा, ओके. कॉम्बिनेशन जो असेल ना त्याला कितीही चेंज करा, लाईक करंट फ्लोच नाही होणार शेवटी. कॉन्ट्रडिक्शन येतो, ओके. सो मला असं वाटतं आता हा करूया. पहा आपण पहिले याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण जनरेट करूया. हे पहा पी आहे, पीच्या ऑरला हे दोघे आहेत. कोण आहेत हे दोघे? एक आहे निगेशन काय रे बाबा, निगेशन पी आहे, त्याच्यानंतर अँड सिरीजमध्ये याच्या निगेशन क्यू आहे, निगेशन क्यू आहे, ओके. त्याच्यानंतर परत पॅरलमध्ये S1 S2 आहे. पहा पॅरलमध्ये म्हणजे परत ऑर, S1 S2 म्हणजे पी ऑर क्यू. समजलं का? S1 S2 म्हणजे काय रे मुलांना, पी अँड क्यू. कारण की हे जे S1 S2 आहेत हे दोघे एकमेकांच्या सिरीजमध्ये आहेत. सो हा गाईज सिम्बॉलिक फॉर्म आहे, ओके. तर पहा रे बाबा, हा सिम्बॉलिक फॉर्म आहे या सर्किटचा, बरोबर. याचं टेबल करू शकतो आपण आणि रिझल्ट जो काही आहे आपण तो सांगू शकतो, जो काही रिझल्ट असेल. तर पहिले तर याच्यावरतून हे काढणे समजलं पाहिजे, ओके. त्याच्यानंतर मी इथे लिहितोय पी, इथे लिहितोय क्यू, त्याच्यानंतर यार हे लिहितोय मी इथे काय, निगेशन पी अँड निगेशन क्यू, ओके. त्याच्यानंतर ही गोष्ट लिहितोय मी इथे पी अँड क्यू. त्याच्यानंतर या दोघांमध्ये ऑर करतो मी, बरोबर ना. या दोघांमध्ये ऑर करूया आपण इथे, या दोघांमध्ये ऑर करूया. आणि त्याच्यानंतर जो येईल तो आणि याच्यामध्ये, बरोबर ना, जो येईल तो आणि याच्यामध्ये, तो आणि याच्यामध्ये परत ऑरच मारायचं आपल्याला. समजलं तुम्हाला कसं करायचं? तिथे जागा नाही म्हणून मी थोडंसं असं लिहितो, ओके. हवं तर हे लिहून टाकतो मी इथे काय, आपल्याला पी ऑर निगेशन पी
अँड निगेशन क्यू करायचं. आता जागाच संपते इथे. चला सो जाऊ द्या, एक काम करतो मी, C1 C2 C3 C4 बरोबर. इथे लिहितो C1 और C4 ना, सॉरी C3 असं लिहितो इथे. या दोघांमध्ये ऑर करायचं होतं बरोबर ना, असं लिहिलं मी इथे. अँड फायनली जो आन्सर आहे आपला, आन्सर तो हा C5 आहे. आन्सर आपला इथे C5 और सॉरी C5 और C4 बरोबर ना. एक मिनिट, काय हे थोडंसं समजून घ्या, हे आपलं फायनल आन्सर आहे. जागा नाही आहे, इतकं व्यवस्थित दिसणार नाही तिथे. ओके, या दोघांमध्ये आपल्याला ऑर मारायचं, म्हणजे या दोघांमध्ये आपल्याला ऑर मारायचं. ओके, तर चलो काढूया टेबल. 1 1 ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू अँड देन फॉल्स फॉल्स. ओके, आता पहा, हे निगेशन P अँड निगेशन Q डायरेक्टलीच करतोय मी. निगेशन P काय 0, निगेशन Q काय 0. दोन 0 मध्ये अँड केलं तर 0च राहणार. निगेशन P काय 0, 0 अँड एनिथिंग इज 0. याचं निगेशन 1, पण 1चा निगेशन काय 0. 0 एक जरी 0 असेल ना अँडमध्ये, शेवटी 0च असतो. दोघांचे निगेशन पहा, निगेशन P आणि निगेशन Q दोघांचे निगेशन मारायचे आणि अँड करायचे, म्हणजे दोघांचं निगेशन 1 1 आणि त्यांच्यामध्ये अँड केलं की 1च येतं. क्लिअर आहे. पहा, P अँड Q विचारता इथे. P अँड Q म्हणजे दोघांमध्ये अँड 1, दोघांमध्ये अँड 0, दोघांमध्ये अँड 0, अगेन दोघांमध्ये अँड 0. आता ना मुलांनो, या दोघांमध्ये, सॉरी या दोघांमध्ये नाही, या दोघांमध्ये C1 आणि याच्यामध्ये बरोबर ना, सॉरी C1 आणि C3 मध्ये बघा ना, इथे C1 आणि C3 मध्ये ऑर करायचं आपल्याला. इथे पहा ऑर, या दोघांमध्ये ऑर ज्यावेळेस तुम्ही कराल, पहा या दोघांमध्ये ऑर, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. ओके, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. ठीक आहे, कोणीच ट्रू नाही आहे इथे, आन्सर इज फॉल्स. एक जरी ट्रू असेल म्हणून आन्सर इज ट्रू. येस. आणि आता फायनली या दोघांमध्ये आपल्याला ऑर करायचं बरोबर ना. या दोघांमध्ये आपल्याला ऑर करायचं. एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, फॉल्स, एक जरी ट्रू असेल गाइस आन्सर इज ट्रू. सो तुम्ही सांगते वेळी असं सांगू शकता, वेन स्विच S1, P म्हणजे S1, 0 म्हणजे काय ओपन, when switch S1 is open and S2 is closed, ओके, या सिच्युएशन मध्ये सिग्नल इज लो सिग्नल असं सांगू शकता तुम्ही. अदरवाइज इट इज हाय असं क्लेम करायचं. अदरवाइज इट इज हाय म्हणजे अदरवाइज इथे 1 1 1 बनतोय ना, सो अदरवाइज इट इज हाय. अदरवाइज म्हणजे बाकी कोणत्याही केसेसमध्ये सिग्नल येतोय, फक्त त्या पर्टिक्युलर केसमध्ये सिग्नल इज लो. लो बोलण्यापेक्षा तुम्ही असं सांगू शकता, करंट विल नॉट फ्लो फ्रॉम दॅट लॅम्प असं क्लेम करू शकता तुम्ही इथे. येस. हा लास्टचा मी तुमच्याकडे देऊ का, होईल का तुमच्याने? हा प्रोसेस तर समजला असेल ना. सो थोडंसं टेबल ड्रॉ करायला लागेल आणि S1 S2 S3 पर्यंत जातोय म्हणजे थोडंसं टेबल मोठं होईल, बाकी काही नाही. काय रे, तुम्हाला समजलं का? आहे का तितकं कॉन्फिडन्स की तो होऊ शकेल तुमच्याने? अवघड तर लाईक बिलकुल नाही आहे, हे फिक्स आहे. ओके, बट तुम्हाला सांगा तुमच्याने तो होऊ शकेल का? ओके, कराल? ओके, ठीक आहे, गुड. मी रब करतो सर्व. ओके, अँड जाऊया आता फायनल क्वेश्चनवरती आपण. तर फायनल क्वेश्चन पहा, लास्ट क्वेश्चन आपल्या या टॉपिकचा. ऑब्टेन सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग अँड ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. म्हणजे तुम्हाला हे समजलं का की असा क्वेश्चन तर आपण ऑलरेडी केला होता. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय केलं होतं माहिती का, याचा आपण सिम्बॉलिक फॉर्म बनवला आणि मग त्याचा सिम्प्लिफाईड बनवला आणि मग त्या सिम्प्लिफाईडचा परत ते सर्किटच बनवलं बरोबर ना. इथे काय दिलंय, इथे आपल्याला तो डायग्राम नाही दिला, डायरेक्टली त्यांनी सिम्बॉलिक फॉर्म दिला. म्हणजे एक कष्ट थोडंसं वाचवलं त्यांनी, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म करण्याचं कष्ट वाचवलं. तिथून पुढे आपण करू शकतो. बघा काय, हा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो त्यांनीच दिला, आपल्याला काही करण्याची गरज नाही सिम्बॉलिक. आपल्याला फक्त त्या सिम्बॉलिक फॉर्मला सिम्प्लिफाय करून डायग्राम ड्रॉ करायचा. मग घ्या बरं, हे क्वेश्चन नंबर 1. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला तर P और Q बरोबर ना. मग हा अँड सिम्बॉल अँड P और निगेशन Q वापरायला लागेल. नाही यार, सिम्प्लिफाय नाही होता. हा यार आहे, सॉरी, ते गरजच नाही काही करण्याची, मी बघितलंच नाही नीट. Q अँड निगेशन Q,
हा स्वतःच फॉल्स असतो, बरोबर ना. क्यू अँड निगेशन क्यू दोघांमधला एक फॉल्स असणारच ना. अँडच्या केसमध्ये पहा एक फॉल्स जरी असेल तरी आन्सर इज फॉल्स. सो पी ऑर फॉल्स जो असतो तो पीच असतो. अरे म्हणजे त्याचा जो सिम्बॉलिक सर्किट डायग्राम जो आहे ना तो फक्त आणि फक्त इथे S1 असेल, इथे बॅटरी असेल आणि इथे लॅम्प असेल, बस एकच स्विच आहे इथे S1 म्हणजे पी. इतकंच लिहायचं तुम्हाला, समजलं. करेक्ट. हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता बघा क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय होतो का. क्वेश्चन नंबर 2 पहा बरं. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहा मुलांनो, कोणती गोष्ट कॉमन करू शकत असेल तर करू शकता तुम्ही. जसं की हे मला दिसतं पहा, निगेशन पी अँड आणि निगेशन पी अँड. तर डिस्ट्रीब्युटिव्हचा रिव्हर्स वापरतोय बरं मी इथे. सो गाईज निगेशन पी अँड जर का मी इथे कॉमन करेन ब्रॅकेटमध्ये, हा काय आहे, क्यू आहे. त्याच्यानंतर काय आहे, हा ऑर आहे. त्याच्यानंतर काय आहे, हे निगेशन क्यू आहे. समजलंय तुम्हाला. याच्यानंतर परत तो पुढचा जो ऑर आहे तो ऑरला ऑर लिहिलाय मी इथे. पी अँड निगेशन क्यू पण मी ठेवतोच तिथे. समजलं का तुम्हाला. हे पी अँड निगेशन क्यू पण लिहितोच आहे मी. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे का रे. ओके. तर आता बघा काय हे जे तुम्हाला दिसतं इथे. ओके. तर हे याला जरा मी असं ब्रॅकेट करतोय. करा बरं, हे किती बनत असतं सांगाल का कोणी मला. क्यू ऑर निगेशन क्यू काय बनत असतो. दोघांमध्ये एक गॅरंटी की एक ट्रू फिक्स आहे. हा फॉल्स जरी असेल तरी हा ट्रू बनणार आहे. पण आणि ऑरच्या केसमध्ये मुलांना एक जरी ट्रू असेल आन्सर ओव्हरऑल आन्सर ट्रू असतो शेवटी. सो हा तर ट्रू बनणार आहे, विषयच नाही याचा. ओके. सो गाईज निगेशन पी अँड ट्रू बनणार आहे इथे. ओके. ऑर ऑर त्याच्यानंतर पुढे आहे पहा पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू असं आहेच आहे पुढे असे, बरोबर. तर अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल आन्सर फॉल्स असतो, बट ट्रू असेल ना तर वेट करायला लागतं आपल्याला याचा, म्हणजे निगेशन पी असा आन्सर बनणार आहे. सो निगेशन पी ऑर पी अँड निगेशन क्यू हे असं दिसतं. याला आणखीन पण सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही. कसं काय, निगेशन पी ऑर पी हे पहा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करतोय. निगेशन पी ऑर पी त्याच्यानंतर हा अँडचा सिम्बॉल वापरायचा अँड त्याच्यानंतर निगेशन पी ऑर निगेशन क्यू. निगेशन पी ऑर निगेशन क्यू हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करतोय बरं. पण गॅरंटी या दोघांमध्ये एक तरी फिक्स कोणीतरी ट्रू आहेच आहे. सो आन्सर शुड बी ट्रू. ट्रू अँड इथे पहा निगेशन पी ऑर निगेशन क्यू राहतोय. अँड गाईज ट्रू अँड एनिथिंग हे एनिथिंग असतं, म्हणजे निगेशन पी ऑर निगेशन क्यू असतं. म्हणजे इतका मोठा जो त्यांनी दिलेला आहे स्टेटमेंट त्याचा फक्त इतका छोटा स्टेटमेंट बनलेला. आता याचा तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म लॉजिकल एक्सप्रेशन, यार लॉजिकल एक्सप्रेशन नाही, स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं. याचं तुम्हाला मुलांना स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं. काय दोघेच तर आहेत आणि पॅरललमध्ये आहेत. म्हणजे एक आहे पहा इथे, ओके, निगेशन पी म्हणजे S1चा डॅश आहे आणि दुसरा आहे पहा निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. S2 डॅश आहे सिम्पल. हा त्याचा लॉजिकल स्विचिंग सर्किट आहे हा त्याचा. हे आपल्या मुलांना आन्सर असेल. बघा रे बाबा, समजलं का, पाहून घ्या व्यवस्थित. येस, क्लिअर आहे मुलांना तुम्हाला हे. ओके. येस येस स्टुडंट्स, जाऊ पुढे. रब करतो. ओके. सी नेक्स्ट. हा थर्ड पार आहे, थर्ड वाला. याच्यामध्ये मला तरी पी ऑर, ओके, आणि इथे पण पी ऑर अशा गोष्टी दिसतात. ठीक आहे. तर समजा जर का मी असं केलं की पी ऑर या दोघांमधून कॉमन करायचं ठरवलं, थोडंसं आधी आणखीन थोडंसं व्यवस्थित जर का लिहायचं झालं मला तर मी असं लिहीन पहा इथे. पहा जो पहिला आहे पी ऑर आहे इथे, पी ऑर आहे. ओके. त्याच्यानंतर ब्रॅकेट करून हा जो निगेशन क्यू आहे, निगेशन क्यू, बरोबर ना, निगेशन क्यू ऑर निगेशन आर जो दिसतोय तुम्हाला इथे, लिहितोय जरा असं नाही का इथं. त्याच्यानंतर अँड पी ऑर, बरोबर. इथे काय रे, क्यू अँड आर दिसतोय मला. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. सो गाईज पी ऑर या दोघांमधून ना रे, या दोघांमधून निगेशन जर का मी कॉमन केलं ना तर तो क्यू अँड आर राहतो. समजलं का हे. पी ऑर या दोघांमधून निगेशन जर का कॉमन केलं तर इथे क्यू अँड आर राहतोय. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. त्याच्यानंतर अँड हे पहा पी ऑर तर इथे पण आहे, ओके, आणि ब्रॅकेटमध्ये तर क्यू अँड आरच राहतोय शेवटी आधीपासून. आत्ता तुम्ही इथे जाऊन पुढे पी ऑर कॉमन करा. पी ऑर तुम्ही इथून कॉमन करा, मग तुम्हाला समजेल की इथे निगेशन ऑफ क्यू अँड आर अँड क्यू अँड आर, काय क्यू अँड आर हे असं राहतं. समजलं मुलांना.
आता मी काय म्हणतोय, या अशा दोन गोष्टी आहेत ज्या एकमेकांच्या एक्झॅक्टली अपोजिट आहेत. पण इथे पण क्यू अँड आर आहे, इथे पण क्यू अँड आर आहे, बट इथे निगेशनमध्ये. म्हणजे गॅरंटी की हा ट्रू असेल तर हा फॉल्स असेल, आणि हा फॉल्स असेल तर हा ट्रू असेल. म्हणजे एक फॉल्स गॅरंटीड आहे. येस स्टुडंट्स, एक फॉल्स 100%. दॅट मीन्स पी ऑर एक जर या दोघांमध्ये एक फॉल्स फिक्स असेल तर आन्सर शुड बी फॉल्स. अँडचा केस आहे ना इथे, अँडचा केस आहे म्हणून आन्सर शुड बी फॉल्स. आणि तुम्हालाही माहिती पी ऑर फॉल्स एक जरी ट्रू असला असता, ऑरच्या केसमध्ये ट्रू असला असता, बट इथे फॉल्स आहे. सो आन्सर डिपेंड्स ऑन पी. दॅट मीन्स गाईज याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे हा फक्त आणि फक्त पी आहे. दॅट मीन्स फक्त S1 लिहायचं तुम्हाला इथे. S1 बॅटरी ड्रॉ करायचा, लॅम्प ड्रॉ करायचा, आणि तिथे फक्त आणि फक्त S1 लिहायचं बस. त्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे इथे. क्लिअर आहे मुलांना हे तुम्हाला? जाऊया आता लास्ट क्वेश्चन आहे, पहा क्वेश्चन नंबर 4. ओके, हे दिसतंय तुम्हाला इथे. याला थोडंसं सिम्प्लिफाय करून स्विचिंग सर्किट कन्वर्ट करायचं, स्विचिंग सर्किटमध्ये कन्वर्ट करायचं. यस, हे रब करतो काय. तर पहा आता पी अँड, इथे पण पी अँड दिसतोय. हे पहा, मेन तर ना कॉमन करण्याचं ट्राय करायचं असतं तुम्हाला, बाकी काही नाही. तुम्हाला भले मर्जी, तुम्हाला जी इच्छा असेल ते कॉमन करा. खरं तर आता हे पी अँड आणि हे पी अँड असं नका बघू कॉमन करायला. मी नंतर नोटीस केलं ॲक्च्युली, हे पी अँड निगेशन पी दिसतोय ना इथे, हा फॉल्सच बनतो ना डायरेक्टली. तुम्हाला समजतं का? पी अँड क्यू काही असेल यार, पण इथे अँड निगेशन पी आहे ना, या दोघांमध्ये मुलांना एकतरी फॉल्स 100% येणार आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल आन्सर फॉल्सच असणार ना शेवटी, याचा ओव्हरऑल आन्सर फॉल्सच असणार ना. सो फॉल्स ऑर ओके, पुढचं लिहितोय पहा मी, निगेशन पी अँड क्यू अँड आर, त्याच्यानंतर ऑर परत पी अँड निगेशन क्यू अँड आर, हे असं लिहितोय पहा, हे दोघे असं लिहितोय मी पुढे. यस, इतकी गोष्ट क्लिअर आहे की ऑरच्या केसमध्ये जर का इथे फॉल्स असेल तर या फॉल्सचं काहीच महत्व नसतं. बरोबर. अँड असला असता तर आन्सर फॉल्सच डायरेक्टली क्लेम केलं असतं, इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू. पुढच्या व्हॅल्यूजला लाईक विचार न करता फॉल्स क्लेम केलं असतं. बट ऑरच्या केसमध्ये असा विषय नाहीये, याच्यावरती काही डिपेंड नाही करत आहे. बरोबर. मग आता काय बाकी आहे, तर बेसिकली हे दोघे बाकी आहेत. काय बाकी आहे माहिती का? हे पहा, निगेशन पी अँड क्यू अँड आर. ओके, त्याच्यानंतर ऑर त्याच्यानंतर पी अँड निगेशन क्यू अँड आर. बस मुलांना इतकं बाकी आहे. आता कोणी मला सांगेल का याला कसं सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही आणखीन? काय की इतकंच सिम्प्लिफाय, याच्यापेक्षा पुढे आणखीन सिम्प्लिफाय नाही होत का? बरोबर. बघा काही प्रॉपर्टी यूज करू शकत असाल, कोणती काही यूज होत असेल मे बी. अच्छा, वेदिका शिगवान म्हणते फॉल्स आहे आन्सर. आर अँड कॉमन करायचं का? ओके, गुड, ठीक आहे, चलो. ओके, हे आर अँड आणि इथे पण आर अँड तुम्हाला दिसतोय. मग ठीक आहे, काम करतो मी. आर अँड जर का मी कॉमन केलं तर इथे मला इतकी गोष्ट दिसते. काय दिसतं? निगेशन पी अँड क्यू दिसतो. मी म्हणलं ठीक आहे, ओके. मग इथे ऑर करतोय मी, इथे ऑर करतोय. इथे मला काय दिसतं? पी अँड निगेशन क्यू दिसतो. मी म्हणलं ओके यार, ठीक आहे. बरोबर, ठीक आहे, हे असं दिसतं. याला कसं सिम्प्लिफाय करायला आता पुढे? येस स्टुडंट्स, पहा रे आता याला कसं सिम्प्लिफाय कराल, बरोबर, हा विषय. तुम्ही सांगा आता काय म्हणता, काय करायचं बाबा? ओके, काय करू शकतो मुलांना? ओके, कसं सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही? जर का नसेल सिम्प्लिफाय तुमच्यानी तर तुम्ही थोडंसं असं पण इमॅजिन करू शकता. बरं, याला तुम्ही जर का असं इमॅजिन केलं, फक्त त्याचं जर का मी डायग्राम काढायचा ठरवला तर इथे मला S1 डॅश करायला लागेल, आणि त्याच्या सिरीजमध्ये S2 लावायला लागेल, आणि त्याच्यानंतर इथे अँडमध्ये, सॉरी पॅरललमध्ये, हे ड्रॉ केलं मी आता, त्याच्या पॅरललमध्ये परत S1 आणि त्याच्यानंतर S2 डॅश लावायला लागेल, इथे S1 लावायला लागेल. बरोबर मुलांना, काय करतोय माहिती का? ही जी गोष्ट आहे, समजा बाय चान्स तुमच्याकडनं सिम्प्लिफाय नसेल होत, मी तरचा विषय करतो इथं, ठीक आहे, नाही ना होत सिम्प्लिफाय, तर याला जरा मी इमॅजिन करतो, हे असा केस आहे. क्लिअर आहे? आता तुम्ही मला फक्त साधं बघून सांगा बरं. समजा S1 स्विच, ओके, थोडंसं ऑब्झर्व करून तुम्हाला हे सांगायचं आहे की करंट टेबलच ड्रॉ करा हवं तर. टॉटोलॉजी आहे की कॉन्ट्राडिक्शन आहे की कोणत्या एका पर्टिक्युलर केसमध्ये फ्लो होतो करंट, याचा जरा विचार करूया आपण. ओके, तर पहा थोडंसं टेबलचाच मी विचार करतो इथे S1 आणि S2च्या, म्हणजे P आणि Qच्या. P Q
देन किंवा असा विचार करणार आहे पी आणि क्यू. समजा पी क्लोज आहे आणि क्यू पण क्लोज आहे. पी हा क्लोज आहे म्हणजे इथून जातोय करंट. अरे पण हा पण S2 पण क्लोज आहे म्हणजे S2 डॅश ओपन आहे म्हणजे करंट पुढे नाही जाणार. समजलं का? म्हणजे याच्यासाठी आन्सर फॉल्स असणार. किंवा पहा पी क्लोज आहे ना म्हणजे S1 डॅश ओपन आहे. अरे पहिलाच ओपन आहे तर करंट कसं जाणार पुढे? म्हणजे या पर्टिक्युलर केसमध्ये मुलांना करंट फ्लोच नाही होणार. किंवा तुम्ही इव्हन 0-0 कराल म्हणजे दोघांना ओपन ठेवाल ना. हे पहा याला पण ओपन ठेवाल आणि याला पण ओपन ठेवाल, कसं काय करंट फ्लो होणार? इथून नाही जाणार करंट. इथून जरी गेला तरी पुढून नाही जाणार करंट. या केसमध्ये पण करंट जाणारच नाही मुलांना. बरोबर? मग जाणार कधी रे? इथे 1 आणि इथे 0 केलं समजा म्हणजे पी जर का तुम्ही क्लोज ठेवला, हे जर का तुम्ही क्लोज ठेवला क्लोज आणि याला ओपन ठेवला म्हणजे याला क्लोज ठेवला, हा तर मग जाईल करंट. तर मग करंट फ्लो होतं. बरोबर ना? आणि बेसिकली इथे 0 आणि इथे 1 केलं मुलांना तरी करंट फ्लो होणार आहे. म्हणजे याला तुम्ही ओपन ठेवला म्हणजे हे क्लोज झालं आणि याला क्लोज ठेवला, S2 ला क्लोज ठेवला तरी करंट जाणार आहे, वरतून जाणार आहे करंट. बरोबर? सो बेसिकली हे टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन ॲज सच असं तर काही नाही आहे. ओके, सो जस्ट मला असं वाटलं की जर का सर्व 1-1-1-1-1-1 आले असते तर मी याला डायरेक्टली ट्रू बोलला असता. म्हणजे याला डायरेक्टली आपण इथे असं ट्रू लिहिलं असतं. समजलं? आणि मग आर अँड ट्रू इट बिकम्स आर ओनली आणि मग आपण सिम्प्लिफाय करून आर लिहिलं असतं. पण तसा विषय नव्हता. किंवा समजा हे जर का पूर्णपणे फॉल्स बनलं असतं तर आर अँड फॉल्स हे ऑलवेज फॉल्स असलं असतं. आपण क्लेम केलं असतं की हा जो सिम्प्लिफाईड सर्किट आहे याचा तो फॉल्स आहे म्हणजे कधीच करंट नाही जाणार. म्हणजे तुम्ही काय केलं असतं माहिती का? एक लॅम्प ड्रॉ केला असता, एक बॅटरी ड्रॉ केली असती आणि फक्त इथे एक स्विच ओपन ठेवला असता, नाव पण नसतं दिलं त्याला आणि बोललं असतं की स्विच इज ओपन, म्हणजे कधीच करंट फ्लोच नाही होणार. बरोबर? पण मला असं वाटतं की हे सिम्प्लिफाय होत नाहीये. ते टेबलवरतून तरी दिसत आहे पहा की ॲज सच असं काही फार सिम्प्लिफाय होत नाहीये. सो असाच डायग्राम ड्रॉ करायचा का? पहा आता हा जो तुम्हाला इथे असं दिसतोय याचाच डायग्राम ड्रॉ करायचा का? हा विषय बनतो. अदरवाईज कोणाकडे काही पॉईंट्स असतील पहा सिम्प्लिफाय करण्याचे, कोणी काही जर का केलं असेल ट्राय, ओके, तर सांगू शकता मला. दिसत तरी नाही येत आहे बट स्टील कोणाला काही थोडं बहुत सिम्प्लिफाय झालं असेल तर जर का सेपरेट जस्ट ट्राय करून बघूया. नसेल होत सिम्प्लिफाय म्हणून तर असंच आपण आन्सर क्लेम करूया, काही लोड नाही. ओके, तर बघा काय करतोय. आर अँड तर आहेच शेवटी इथे. ओके, तर हे जे दिसतं तुम्हाला निगेशन पी अँड क्यू, ओके, ऑर पी अँड निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू और निगेशन क्यू होतोय वाटतं का? पहा बरं, इथे ब्रॅकेट आहे, सॉरी इथे छोटं ब्रॅकेट करायला लागणार आहे मला. ओके, इवन इथे पण ठीक आहे. येस स्टुडंट्स, तर जरा ट्राय मारला, काय केलं माहिती का की हा जो दिसतोय हा ऑर मध्ये, याच्याशी ऑर मध्ये टाकलं मी त्याला, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा या पी सोबत ऑर मध्ये, त्याच्यानंतर हाच सेम ऑर मध्ये टाकायचा आपल्याला कोणासोबत? निगेशन क्यू सोबत. हाच सेम ऑर मध्ये टाकायचा निगेशन क्यू सोबत. बरोबर ना रे? अरे समजतं का तुम्हाला हे? आणि हा जो अँडचा सिम्बॉल आहे तो इथे यूज केला आपण, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलेला, सिंपल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलेला आहे आपण, त्या व्यतिरिक्त काही नाही. येस, आता हे जर का सिम्प्लिफाय होत असतील तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे आपण क्लेम करू शकतो की हा बाबा आपण करेक्ट डायरेक्शनमध्ये चाललोय. जर का ते सिम्प्लिफाय होत असतील तर बोलतो, बरं, ते सिम्प्लिफाय होत असतील तरचा विषय करतोय मी इथे. बरोबर, तेच आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं की ते खरंच सिम्प्लिफाय होत आहेत का. येस स्टुडंट्स, समजा आर अँडला असंच लिहितोय ब्रॅकेटमध्ये, तुम्हाला इथे दिसतं का यांच्यामध्ये पण जर का डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर का अप्लाय केला तर पी ऑर दिसतो का? पी ऑर निगेशन पी, बघा पी ऑर निगेशन पी, त्याच्यानंतर हा अँड, त्याच्यानंतर हा अँड काय रे? पी ऑर क्यू, समजलं काय तुम्हाला? त्याच्यानंतर हा पुढचा अँड तर आहेच शेवटी. बघा बरं, इथे पण जर डिस्ट्रीब्युटिव्ह वापरला तर निगेशन क्यू ऑर काय निगेशन क्यू ऑर क्यू आहे की नाही इथं? चलो निगेशन पी टाका, ठीक आहे, निगेशन पी टाकतो आधी, त्याच्यानंतर मग अँड, हा सिम्बॉल अँडचा वापरायचा, त्याच्यानंतर काय रे? निगेशन क्यू, हे पहा निगेशन क्यू ऑर, बरोबर, निगेशन क्यू ऑर काय? हे क्यू राहतं ना इथं, बरोबर ना? क्यू आहेच ना इथं शेवटी. क्लिअर आहे मुलांना तुम्हाला हे?
आता यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी सिम्प्लिफाय होतात जरा मी ते बघतोय. मला वाटतं हे सिम्प्लिफाय होतं, हे ट्रू बनतं. बरं, हे ट्रू बनतं मुलांना, इव्हन हे पण ट्रू बनतं. बट तुम्हाला माहिती ट्रू अँड एनिथिंग हे एनिथिंग असतं, ट्रू अँड एनिथिंग हे एनिथिंग असतं. सो राहतं काय, आर अँड ब्रॅकेटमध्ये फक्त ही गोष्ट राहणार आहे. आता काय रे, पी और क्यू राहणार आहे. ओके, त्याच्यानंतर परत परत अँड, परत हा वाला अँड. ओके, आणि त्याच्यानंतर हे राहणार आहे, पहा काय, निगेशन ऑफ पी और क्यू राहणार, असं राहणार. बरोबर. तर तुम्हाला हे समजेल की सिम्प्लिफाय करून पण ॲज सच असं काही सिम्प्लिफाय झालेलं नाहीये. बघा ना तुम्ही काय सिम्प्लिफाय केलंय आपण, असं काय सिम्प्लिफाय केलं आहे, तेवढेच ब्रॅकेट होते आधी पण. बरोबर ना. सो इज्जतीत काही न केलं तरी चालतं, इथेच आपण थांबून जाऊया. बरोबर. कधी कधी असं वाटतं की हे थोडंसं मोठं दिसतं तर आणखीन सिम्प्लिफाय होऊ शकेल का. सो जस्ट थोडंसं ट्राय केलं आपण आणि समजायला लागलं आपल्याला की असं असं काही होत नाही अरे. सो जाऊ दे, तिथे आपण एंड करूया. सो गाईज हाच आपला सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. याचा सिम्प्लिफाईड फॉर्म इतकाच आहे, एवढंच सिम्प्लिफिकेशन झालेलं, याच्या पुढे होत नाही काही. आता मग याचा डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता का. पहिला आहे पहा आर, आर म्हणजे पहिला स्विच ड्रॉ केला इथे. त्याच्यानंतर आरच्या सिरीजमध्ये हे आहेत पहा, हे दोघे आहेत. बरोबर ना, हे दोघे, पण हे दोघे एकमेकांना कसे आहेत, पॅरललमध्ये आहेत. मग ठीक आहे ना, एक काम करतो, 2 स्विच इथे पण, खाली पण 2 स्विच. ओके, ठीक आहे, इथे पण 2 स्विच, इथे पण 2 स्विच. पहिला निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी अँड क्यू म्हणजे S1 डॅश आणि इथे S2. बरोबर. आणि त्याच्यानंतर दुसरा काय, पी अँड निगेशन क्यू म्हणजे S1 आणि इथे S2 डॅश. बरोबर. आणि इथे S3 लिहितो, आर म्हणजे S3 लिहितो. सो गाईज हा आपला सर्किट डायग्राम आहे पहा, स्विचिंग सर्किट आहे पहा, सिम्बॉलिक फॉर्मचा. त्या येस, समजलं का रे तुम्हाला हे. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे तुम्हाला. ओके, रब करू मी. सो गाईज लॉजिक हा लेसन आपला इथे क्लोज होतो, संपतोय.